केला होता किंवा गेम स्ट्रॅटेजी काय डावपेच असायला पाहिजे. आता हे दोन संघ मैदानावरती आहेत. एका बाजूला अरणायचा संघ आहे जो यशमेत 11 या नावाने खेळतोय आणि दुसऱ्या बाजूला KB 11 मीरा रोडचा संघ आहे. एक मीरा रोडचा म्हणजे पालघर जिल्हा झाल्यानंतर थोडंसं विभागला गेला जिल्हा, तर मीरा भाईंदरचा एक संघ आणि आपल्या वसई विराचा एक तुल्यबल खेळाडूंचा भरणा असलेला हा अरणायचा यशमेत 11 संघ आहे. यस, धन्यवाद तुकारामजी मांगेला सर. आज पुन्हा एकदा पंजू स्पोर्ट्स पांजू ट्रॉफीमध्ये आपण जोडलोय. धन्यवाद. खऱ्या अर्थानं आज ग्रामदेवत हनुमानाचरणी वंदना करूयात. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सुता रामदूता प्रपंजना. पंजूगावच्या ग्रामदेवतेला नतमस्तक होऊयात आणि चला दुसऱ्या दिवसाच्या सामन्याला सुरुवात करूयात. पहिला चेंडू हाताळण्याकरिता गोलंदाज कृष्णा मार्कवरती सज्ज आहे, तर स्ट्रायकरांकडे प्रशांत घरत. पहिला चेंडू जास्त शफलवून खेळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर भन्नाट वेगाने मागच्या बाजूला चेंडू विसावलाय. डॉट बॉलची सांगता खेळपट्टी जी कालच्या दिवसामध्ये अनेक रंग दाखवत होती, उधळत होती, आज पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. गुडलेंथ वरचा चेंडू अगदी उसळी घेऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला. डॉट बॉलची सांगता. पहिल्या चेंडूला थोडंसं वेगानं चकित केलं होतं, एक्स्ट्रा पेस देण्याचा प्रयत्न गोलंदाजाने केला होता. प्रशांत घरत आहे. स्ट्रायकर एंडला पुन्हा एकदा गोलंदाज रेडी होईल. ओहो, फेवरेट स्ट्रोक आहे, फेवरेट स्ट्रोक. फटका खेळा लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. या आजच्या दिवसातील पहिला चौकार प्रशांत घरत यांच्या बॅटमधनं चौकार. येस, फायटर चेट ऑफ वसई तालुका म्हणून ज्याला संबोधलं गेलं तो प्रशांत घरत. आणि सध्याच्या घडीला त्याची पाठ बोलतीये. सध्याच मागच्या आठवड्यामध्ये झालेला एबी ट्रॉफीचा जर तुम्ही लेखाजोखा पाहिलात तर तब्बल 172 धावा त्याने बनवल्या. त्या ठिकाणी तो मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी राहिला होता. आणि त्याच्या साथीला जर नॉन स्ट्रायकर एंडकडे तुम्ही पाहिलात तर वन ऑफ द लिजंड ऑफ कर्नाळा क्रिकेट विनायक भोईर रणजीपट्टू आपल्याला नॉन स्ट्रायकर एंडकडे पाहायला मिळतात. पुन्हा एकदा कृष्णा सज्ज होतोय यावेळेस प्रशांत करिता. पुन्हा एकदा पॅटर्न स्ट्रोक खेळला प्रशांत. लॉंग लेग बाउंड्रीच्या दिशेने चेंडू चाललाय. 1 2 3 4 चौकार. थँक्यू. नक्कीच तुम्ही चांगला उल्लेख केला. या हंगामामध्ये फॉर्म असते असल्यातला प्रशांत घरत आहे. दुसऱ्या बाजूला मीरा भाईंदरचा एक चांगला संघ म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो KB 11 आहे. आता हे दोन संघ एकमेकांशी किती खेळल्यात त्याच्यावरती चर्चा होईल. एकमेकांच्या अगेन्स्ट किती वेळा खेळल्यात, मग त्याच्यामुळे त्याही गोष्टीला महत्व आहे. एकमेकांचे किती स्ट्रॉंग झोन मायनस पॉईंट माहिती आहेत त्यावरती चर्चा होईल. तुर्ता 2 चौकार टोकून प्रशांत थोडासा अपहरण आहे. 2 चौकार 4-4. हो, हा कोटाप्याचा चेंडू होता. स्टँड अँड डिलिव्हर. चेंडूला पाठवलाय सर लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 2 चौकार आणि त्यानंतर ठोकलाय हा 6 षटकार. थँक्यू डीजे मास्टर. येस, खऱ्या अर्थानं प्रशांत घरत कामी फॉर्म मध्ये आहे, कामी लईमध्ये आहे हे दाखवून देत असताना मात्र यावेळेस आपल्या फलंदाजीची जादू गोलंदाज कृष्णाला भारावून सोडतोय. पुन्हा एकदा सज्ज होतोय प्रशांत स्ट्रायकर रेनकडे. कृष्णा यावेळेस खोलवा टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू चाललाय जमिनीला घरंगळत. सीमा ओहो, क्या बात आहे, काय थांबवलंय, जबरदस्त. त्या ठिकाणी स्वतः कुमार भोईर आहेत, लगेच दर्शवतात की 2 धावा रोखल्यात. वॉट अ फिल्डिंग, सुपर पीस ऑफ फिल्डिंग. निश्चित सर, जवळजवळ बाउंड्री लाईनच्या बाहेर जाणारा चेंडू क्षेत्ररक्षकाने थांबवला आणि आपल्या संघाकरिता 2 धावा देखील वाचवल्या. धावफलक बिनबाद जर पाहिलात तर जाऊन पोहोचते 16 या आकड्यावरती. दोन्ही गोष्टी महत्वाच्या होत्या. एक तर लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह तोही चांगला होता आणि फिल्डिंगही चांगलं झालंय. खोलवाटाप्याचा चेंडू होता. समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय, बीट केलाय मिड ऑफला. चेंडू चाललाय वेगानं बॉन्ड लाईन जवळ. चेंडू गेला सर सीमारेषा पार. अजून एकाला दणदणीत खणखणीत चौकार. पहिल्या षटकामध्ये फ्लाइंग स्टार्ट. तुम्ही फायटर जेटचा उल्लेख केला होता, हा फ्लाइंग वाला होता. फ्लाइंग स्टार्ट आहे. सुरुवातीला आपण पाहिलं पहिला चेंडू थोडासा वेगाने चकित केलं, त्यानंतर 2 चौकार
समोरच्या दिशेनं एक षटकार आणि शेवटच्या बॉलवरती समोर खोलवर टप्प्याचा चेंडू होता. फुल फेस ऑफ द बॅटची बरोबर पूर्ण चेहरा दाखवत असताना चेंडूला पाठवला बॉन्डलाईनच्या बाहेर. चौकार. पहिले षटक गेले ते यशमित 11 अनायाचा संघ जो मैदानावरती खेळतोय त्या दिशेने गेले. आता KB 11 कडनं दुसरं षटक कोण घेऊन येणार त्यावरती चर्चा आहे. जसा प्रशांत गरजचा उल्लेख तुम्ही केला आणि विनायक भोईरचा उल्लेख तुम्ही चांगला केला. द क्लास ऑफ अर्नाळा म्हणूया. टेनिस क्रिकेट, लेदर क्रिकेट, मुंबई रणजीपर्यंत झालेला त्याचा तो प्रवास आपण सर्वांनी पाहिलाय. त्याच्यामुळे एक्सपिरियन्स तिथेही आहे, अनुभव तिथेही आहेत. फक्त 2 अननोन संघ ज्याचा उल्लेख मी केलाय त्याच्यामुळे एक अनभिज्ञात म्हणजे एकमेकांशी नाही खेळल्यात त्याचाही परिणाम आहे. पण त्याचा फायदाही असतो ना. कधी कधी काय असतं आपण एकमेकांशी नाही खेळलो ना मग त्याचा दबाव येत नाही, दडपण येत नाही, फ्रीली खेळतोय. बघूया तसा काय खेळ हा मैदानावरती होईल का. येस, गोलंदाजी मार्कवरती जर पाहिलं तर नव्या दमाचा नव्या उमेदीचा अँड्रू गोलंदाजी मार्कवरती येतोय. अँड्रू हे नाव ऐकलं तर तुम्हाला जगातील सर्वात विध्वंसक अष्टपैलू खेळाडूचं नाव समोर येईल. निश्चितच अँड्रू सायमंड या नावानं ऑस्ट्रेलियाचं क्रिकेट ज्यानं गाजवलं. परंतु सध्याचा KB 11 मीरा रोडचा अँड्रू किती उपयुक्त ठरतोय त्याच्या संघाकरिता ते देखील पाहणं उपयुक्त गरजेचं असणार आहे. जर समोरच्या बाजूला पाहिलात तर क्लासिकल बॅटर विनायक भोईर स्ट्रायकरकडे सज्ज झाले आहेत. डावकुऱ्या हाताचा एक भन्नाट फलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे तो विनायक स्ट्रायकरकडे. पहिला चेंडू अँड्रूचा विनायक करिता. ओहो, मी म्हटलं क्लासिकल क्लासिकल नाव घेताच आपला दरारा पेश केलाय विनायक भोईरनं. जमिनीला गुदगुल्या करत जाणारा हा देखणा दर्जेदार डौलदार चौकार. थँक्यू. नक्कीच तुम्ही चांगला उल्लेख केला. क्लासिकल एक दर्जेदार. विनायक भोईरचा दर्जा काय, क्लास काय तो दाखवणारा कबड्डीचा फटका होता. लोअर फुलटॉस चेंडू होता. बॉलच्या रेषेमध्ये गेल्या, फटक्याला खेळला, एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्ररक्षकाला बीट केलं आणि चेंडूला पाठवलं सीमारेषा पार. चौकार. आता दोन्ही बाजूने म्हणजे दोन्ही बाजूनं आता फटकेबाजी सुरू आहे. डान्सिंग डाऊन द विकेट घ्यायचा होता मिड ऑफला. क्षेत्ररक्षक चांगले फिल्डिंग, क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. उजव्या बाजूला जाऊन क्षेत्ररक्षण करेपर्यंत एक धाव जरूर आले पण जो फ्लो चाललो होता 4-4-6-4-4 तो फ्लो या एक रनना थोडा का ना होईना थांबवला गेलाय. धावफलकावरती धावा आहेत 25-25. क्या बात आहे. फ्लाइंग स्टार्ट आहे. फ्लाइंग शेट प्रमाणे फ्लाइंग स्टार्ट दिलाय प्रशांत गरत आणि विनायक भोईरनं. आणि ही ओळख आहे या दोघांची. अगदी आपल्या संघाला चांगल्या पद्धतीची सुरुवात कशी करून द्यावी याचं एक मूर्तिमंत उदाहरण क्रिकेटपटूंना पाहायला मिळेल. आणि विशेषतः सध्याच्या हंगामामध्ये प्रशांत गरत असेल, विनायक भोईर असेल, या दोघांचंही नाव बॅटिंगमध्ये चर्चेमध्ये राहिलंय. विनायकचा विचार केला तर त्यांनी टेनिस बॉल क्रिकेट बरोबर लेदर बॉल क्रिकेटमध्ये देखील चांगलं काम दर्शवलंय. पुन्हा एकदा अँड्रू यावेळेस मात्र प्रशांत करिता. यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड खोदून काढलाय लॉंगॉनवरती. यावेळेस मात्र खेळाडू तैनात आहे आणि इथून मात्र निश्चित दुसऱ्या धावेचा प्रयत्न मुळी होऊ दिलेला नाहीये त्यांनी. मगाशी सरांनी सांगितल्याप्रमाणे जो फ्लो होता, षटकार चौकारांचा जो वाढता आलेख होता तो मात्र या 2 एकेरी धावांनी कुठेतरी संथावलेला थांबलेला पाहायला मिळतोय. त्याला कारण एक आहे म्हणजे दिपेश आपण पाहिलं ना तर जो टप्पा राखलाय आता 2 खोलवर टप्प्याचे चेंडू हाताळे त्याच्यामुळे तो जो फ्लो का थांबलाय. बॅकलिप लवकर खाली आणावी लागते. जे मागे आपण पाहिलं होतं बॅकलिप जोराने आली होती आणि मोठे फटके खेळताना पाहिलं होतं. अँड्रूचं त्याकरता कौतुक आहे. आता अँड्रूचा प्रयत्न आहे, फ्लो रोखलाय, थोडासा वेग त्यांचा कमी केलाय. ही वेळ आहे विकेट घेण्याची, ही वेळ आहे तो गडी बाद करण्याची. पुन्हा एकदा लोअर फुलटा चेंडू ड्राईव्ह केला चेंडूला. क्षेत्ररक्षक चुकलाय, क्षेत्ररक्षक मिस्टेक. चेंडू गेलाय त्यांना सगून सीमारेषा पार. फ्लो थांबला होता. पुन्हा एकदा ऑन फ्लो चौकार. कालच्या दिवसातला पहिला सामना आठवा ज्या ठिकाणी पतू पॅकर्स दत्ताळी जुचंद्रांनी जी सुरुवात केली होती ती सुरुवात कुठेतरी आज पुन्हा एकदा अर्नाळा संघाकडून पाहायला मिळते. म्हणजे काय मला वाटतं पहिल्या सामन्यामध्ये सातत्यानं बोलबारा या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय प्रथम बॅटिंग करणाऱ्या टीमचा. अँड्रू पुन्हा एकदा विनायक करिता. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीनं खोदून काढला डीपमध्ये. यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरवरती प्रोटेक्शन आहे. चेंडू उचलून फेक करतील. मला वाटतं आतिश होते त्या ठिकाणी. तदवर घेतली गेली एक धाव. धावफलकाला वधारणी देईल. धावफलक जाऊन पोहोचते 31 या आकड्यावरती. प्रत्येक षटकामागे जर पाहिलं तर सहजरित्या 15ची सरासरी ही गाठली अर्नाळ्याच्या संघानं आणि ती अतिशय उपयुक्त या मैदानावरती. जसं पहिल्या षटकामध्ये 20 आले, या षटकामध्ये आपण पाहिलं आतापर्यंत 11 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू आहे पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचा चेंडू. अँड्रू स्ट्रायकरला फलंदाज प्रशांत गरत ज्याच्या बॅटमधून आपण चौकार पाहिले, षटकार पाहिले, तो फलंदाज आता स्ट्रायकर सज्ज झालाय. स्वीप करत होता चेंडूला. क्षेत्ररक्षक चुकल्यात. पुन्हा एकदा मिस्टेक. चूक झाले डीप वरती.
त्याला चकवून चेंडू गेला शेवटच्या चेंडूवरती प्रशांतच्या बॅटमधनं हा चौकार 4 धावा 2 षटकांचा खेळ संपलाय 2 षटकांत पहिल्यामध्ये 20 यामध्ये 15 2 षटक संपत असताना धावा आहेत धापलकावरती 35. निश्चित आमचा डीजे मास्टर सांगतोय की मराठमोळी पोरगी पाहिजे, परंतु डीजे मास्टर मैदानाच्या चौफेर असणाऱ्या मंडळीला तुम्ही विचाराल ना तर ते सांगतील स्वॅग वाली बॅटिंग पाहिजे, ज्या बॅटिंगने प्रेक्षकांची मनं जिंकतील असा खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला पाहिजे आणि तो होताना पाहायला मिळतोय. अर्थातच प्रशांत गरत आणि विनायक भोईरच्या माध्यमातून. आतापर्यंत जर पाहिला तर विनायक भोईरच्या बॅटमधून 2 चौकार आलेत आणि प्रशांतच्या बॅटमधून जर पाहिला तर षटकार चौकारांची लैलूट जी होताना पाहायला मिळते. परंतु अँड्रूचं कौतुक करावं लागेल. मगाच्या जर षटकाचा विचार केला तर सगळे चेंडू त्याने चांगले हाताळले, परंतु 2 वेळा क्षेत्ररक्षकानं त्याला साथ दिली नाही आणि त्याचा फायदा मात्र जो मिळाला अर्थातच अर्नाळा टीमला. रश्मित 11 अर्नाळाचा विचार केला तर बिनबाद नाबाद आबाद 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 35 धावांची सलामी विनायक भोईर आणि त्याच्या साथीनं प्रशांत गरतनं दिली आहे. मेहुल लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स गोलंदाजी मार्कवरती आपल्या वैयक्तिक पहिल्या सांघिक 3ऱ्या षटकामध्ये दाखल होताना तो पाहायला मिळतोय. इथून मात्र क्षेत्ररक्षण कशा प्रकारे सजवलं जातं ते देखील पाहणं गरजेचं आहे. क्षेत्ररक्षण फुललं जाईल कारण पॉवर प्लेचं जे बंधन आहे ते मात्र समाप्त झालंय. 5 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर ठेवण्याची मुभा ही मात्र असणार आहे. ती निश्चितच KB 11 मीरा रोड संघाला. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये पाहिला तर 4 खेळाडू कव्हर पॉइंट शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फाईन लेग आणि एक खेळाडू शॉर्ट मिड विकेट वरती आहे. डीप मध्ये जर पाहिला तर बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरती एक खेळाडू तैनात केलाय, एक खेळाडू मिड विकेट वरती आणि एक खेळाडू लॉंग ऑन वरती. हे क्षेत्ररक्षणाची सजावट आहे ती अर्थातच विनायक भोईर करिता. पहिला चेंडू हा ट्रॅकर रुडावलाय विनायक भोईरनं. संधी जरूर होती परंतु क्षेत्ररक्षकाच्या रीच पासून दूर. 1 बाउन्स चेंडू सीमारेषा पार. विनायकच्या बॅट मधून आणखी एक चौकार. थँक्यू. जसं तुम्ही उल्लेख केला पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ संपलाय, पण आता दोन्ही बॅट्समन काय सांगतात, भलेही पॉवर प्ले संपलाय पण आमच्या पॉवर नाही थांबले. आम्ही त्याच पद्धतीने खेळणार पॉवर प्ले मध्ये आणि त्यानंतर सुद्धा तसंच खेळणार. हा कुठे चेंडू होता शॉर्ट ऑन पूल केला मिड विकेटला बीट करतोय. चेंडू सीमारेषा डबल फील्ड केला गेलाय. 1 धाव या चेंडूवरती संधी होती, थोडेसे हाफ चान्सेस होते. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण धावफलक जाऊन पोहोचला 40 40 वरती जाऊन पोहोचलाय. 3ऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. आता डावखुऱ्या गोलंदाज आणण्यामागे कारण एकच आहे, ही जोडी जमले, या जोडीला तोडायचा ब्रेक थ्रू पाहिजे इथून. तर दुसऱ्या बाजूला यशमी दिलवांचा संघ अपेक्षा करणार ज्या जोडी जमले, जसं गाणं वाजते ना तुझी माझी जोडी जमली, ही जोडी जमले, ही बिनीची जोडी आहे, महत्वाची जोडी आहे. ही जोडी अशीच चालू राहू द्या. यांनी 40 बनवल्यात, अजून 40 बनवू द्या. हीच अपेक्षा यशमी दिलवांचा संघ करतोय. प्रशांत कडे नजर आहेत. प्रशांत स्ट्रायकर एंडला रिव्हर्स स्विच इट स्विच ऑन ऑफ दोन्ही साइडला फटकेबाजी. चेंडू सीमारेषा बार षटकार. थँक्यू डीजे मास्टर. प्रशांतच्या या फटक्याकडे पाहिलात ना तर थोडंसं इम्प्रोव्हायझेशन कसं असावं याचं मूर्तिमंत उदाहरण त्यानं दाखवलं. ज्या पद्धतीने गोलंदाजी होते त्या गोलंदाजीच्या मेरिटवर खेळण्याचा प्रयत्न त्याने केला आणि त्याचा मोबदला हा निश्चितच त्याला 6 धावांना मिळालाय. धावफलक 6 वधारत आहे. धावफलक जाऊन पोहोचतंय 46 या आकड्यावरती. मला वाटते सर या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्येकडे वाटचाल करतोय की काय यशमी 11 अर्नाळा संघ असं मात्र जणू वाटायला लागलंय. निश्चितच जर पाहिलं तर इथून मात्र धावांचा आलेख वाढतोय. परंतु एक सूचना निश्चितच आपण घेऊन जाऊयात. दहिसर संघ आपण आला असाल तर रिपोर्टिंग करा आपण, कारण यानंतर आपला सामना जो खेळवला जाणार आहे दहिसर विपक्षामध्ये वसई, जो पहिला सामना आहे तो काही कारणामुळे आपण थांबवलाय, तो दुसऱ्या सामन्यामध्ये आपण परावर्तित केलाय.
पुनश्च एकदा स्विच हिट आणि पुन्हा एकदा लगातारचा दुसरा अर्नाळ्याचा ब्रँड दाखवणारा षटकार. थँक्यू. बिलकुल रेडी होते, तयार होते. याच्या अगोदरचा फटका खेळताना सुद्धा चारी बाजूला पाहिलं होतं प्रशांत गर्देनी. आणि डाकुरा गोलंदाज आहे, हाफ ट्रॅकर, आखूड टप्प्याची गोलंदाज. ये गेंद छोटी नहीं है, आपकी सोच भी छोटी है. सोच थोड़ा, सोच का दायरा बढ़ाने की आवश्यकता है. गोलंदाज रेडी होतोय. 2 षटकार. 3 6 6 and again 6. 3 in a row. 3 षटकार. रिप्ले पाहतोय की काय आपण, तोच 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 तोचपणा, परंतु प्रत्येक फटक्यावरती अंतर मात्र थोडं थोडं वाढत गेलं. आणि इथून मात्र पुन्हा एकदा प्रशांत सज्ज होणार आहे निश्चितच त्याच फटक्याकरिता. आणि पुन्हा एकदा हो, दॅट इज अ ह्यूज वन, ब्रिलियंट स्ट्रोक बाय मिस्टर प्रशांत गरत. 4 in a row, लगातार 4था षटकार स्वीट शीटच्या माध्यमातून प्रशांत गरत सेट ऑन अ फायर नाव. तीन षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांतर धावा फलकावरती जाऊन पोचल्यात त्या 64. 64 धावा फलकावरती आहेत. हे महागडं असं षटक होतं ज्या षटकामध्ये 29 धावा, मागच्या षटकामध्ये म्हणजे 2 षटकामध्ये 35 आणि एका षटकामध्ये 29. प्रशांत गरत वैयक्तिक धावसंख्या जर आपण बघितली 49, 49 वरती बॅटिंग करतोय. बघूया या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक त्याच्या उंबरठ्यावरती आहे प्रशांत. तर दुसऱ्या बाजूला आता विनायक द स्ट्रायकर एंडला सज्ज होतोय. अँड्रू दुसरं षटक हाताळण्यासाठी रेडी होईल. एका बाजूला प्रशांत गरजचा खेळ पाहिलाय, तर दुसऱ्या बाजूला विनायक. हो हो हो, फटका, सुंदर फटका, लॉफ्टेड आहे, गॅप मध्ये सुद्धा आहे. क्षेत्ररक्षक पोहोचले होते, नाही रोखू शकले, हाताला लागला, नाही थांबला, चेंडू गेला सरला सीमारेषा पार, चौकार. थँक्यू डीजे मास्टर. अर्नाळाचा संघ मला वाटते अर्नाळा टू पांजू असा स्पीड बोटने प्रवास करत आलाय की काय, असा मात्र निश्चित प्रश्न निर्माण होतोय. कारण लोकल पद्धतीनं त्यांची गाडी चाललेली नाहीये. त्यांची गाडी फास्ट ट्रॅक वरून वेगानं धावते आहे, जाऊन पोहोचली आहे 69 या आकड्यावरती. यावेळीचा चेंडू खुलवर टप्प्यावरती खोदून काढलाय. धावफलक इथून मात्र पुढे सरकलं जाईल. या 2 धावांनी निश्चितच, माफ करा, मागच्या वेळेस जर पाहिलं तर 68 धावा होत्या. या 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचते 70 या आकड्यावरती. आता कॅप्टननं म्हटलं तर विकासनं आम्हाला 70च्या वर जायचं आहे. आता पण आता इथून 10 चेंडूचा काही शिल्लक राहिलाय आणि 70 पर्यंत पोहोचल्यात. याचा अर्थ आता अपेक्षा वाढल्यात. 70 वरनं 80, 80 वरनं 90, आणि जर 100च्या घरामध्ये आपण पोहोचू शकतो की नाही याची चाचपणी केली जाईल. दुसऱ्या बाजूला आता KB11 ही जोडी जी जमले, एक मोठी भागीदारी, मोठी पार्टनरशिप आहे. या पार्टनरशिपला ब्रेक करणं आवश्यक आहे. डान्सिंग डाऊन द विकेट, समोर डाऊन द ग्राउंड खेळलं होतं. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आले. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. 71, 71 धावा आहेत आणि 49 वरती बॅटिंग करतोय प्रशांत गरत. निश्चित 49 धावांवरती प्रशांत आहे. सांघिक धावफलक जर पाहिलं तर 71 वरती आहे. इथून मात्र कशा पद्धतीने या चेंडूचा सामना होतोय, कारण या अगोदरचा विचार केला तर लगातार 4 चेंडूवरती 4 षटकार आले आहेत. मग षटकारांच्या रांगेमध्ये जातोय की पुनश्च एकदा एकेरी दुहेरीवरती फोकस करून आपल्या अर्धशतकाकडे पाहतोय, हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. अँड्रू खूप चांगली गोलंदाजी करतोय. जर पाहिलं तर आतापर्यंत मोठा फटका त्याने येऊ दिलेला नाहीये. जेवढे षटकार चौकार आलेत तेवढे मिसफिल्ड वरती आले अँड्रूच्या विपक्षामध्ये. त्यामुळे त्याचं देखील मनोबल थोडंसं उंच आहे. पुन्हा एकदा अँड्रू, यावेळेस मात्र प्रशांत करता. यावेळेचा चेंडू कट केलाय, अप्पर कट चेंडू चाललाय, शॉर्ट कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा इथं मात्र निश्चित मिळतील. तिसरी करता परतणार का? 2 धावांवरती इथं मात्र थांबवलंय. आणि पहिलं अर्धशतक पांजू ट्रॉफी 2024 मधला प्रशांत गरतच्या नावावरती. फायटर जेट ऑफ वसई तालुका
यावेळेस मात्र बॅट उंचावून प्रेक्षकांना मानवंदना करत असताना 2024च्या पांजू ट्रॉफी मधलं पहिलं अर्धशतक प्रशांत घरतच्या नावावरती. जो फॉर्म आहे तो कायम ठेवलाय. जसा तुम्ही एका स्पर्धेचा उल्लेख केला होता, त्या स्पर्धेमध्ये तळपलेली बॅट तिथून घेऊन आलेला फॉर्म, तिथून जो स्टार्ट मिळाला होता आणि तोच फॉर्म या स्पर्धेमध्ये सुद्धा कायम ठेवलाय प्रशांत घरत यांनी. एक चांगली खेळी, चांगली इनिंग, आक्रमक, जास्त वेळ नाही घेतलाय, आक्रमक सुरुवात, स्टार्ट महत्वाचा होता, तो स्टार्ट मिळवून दिलाय प्रशांतनं. स्ट्रायकर यांना पुन्हा एकदा सज्ज होतोय. फुल टॉस बिलकुल घुटना थोडस झुके ते प्रणाम केले नाही, परिणाम केले. चेंडूला पाठवला फाईन लेग बाउंड लाईनच्या बाहेर, चौकार. काय जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त बॅटिंग, अगदी प्रेक्षकांच्या डोळ्यांची पारणं फेडणारी बॅटिंग. जशी जशी ही बातमी मैदानाच्या आतून गावामध्ये पसरेल तसा तसा प्रेक्षकांचा यावेळेस मात्र झोत जो आहे तो मैदानाच्या दिशेने वाढणार आहे. प्रशांत घरतची बॅट तळपू लागली आहे मैदानाच्या आतमध्ये, तो आग ओकू लागला आपल्या बॅटमधून. खूप मोठा फॅन बेस इथून देखील, पाणजूमधून देखील प्रशांतला. यावेळेचा चेंडू क्या बात आहे, जबरदस्त जबरदस्त चेंडू पडल्यानंतर अगदी भन्नाट वेगाने यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावलाय. डॉट बॉलची सांगता. तुकाराम सर, एक बाब मला म्हणजे मनाला भावली आहे. मेरा रोडच्या गोलंदाजीची धावा त्यांनी जरूर खर्ची घातल्यात, परंतु तुम्ही जर संपूर्ण 18 चेंडूंचा विचार केलात ना, तर एकही अतिरिक्त चेंडू त्यांनी टाकला नाही. म्हणजे लाईन अँड लेंथ खूप चांगली आहे की जिथे त्यांनी अतिरिक्त धावा त्यांच्या विपक्षामध्ये येऊ दिलेल्या नाहीयेत. नाही, आणि महत्वाचं होतं आपला तो संयम आहे ना, ढळून नाही दिलाय. खराब फिल्डिंग झाली, झेलचा प्रयत्न नाही झाला, त्याही गोष्टी घडल्यात, मोठे फटके आल्यात, या गोष्टीचा उल्लेख तुम्ही केलाय. आणि या 24 चेंडूच्या खेळामध्ये जसा एक्स्ट्रा नाही आहेत ना, तसं हरणाऱ्याचं कौतुक आहे. 24 चेंडूच्या खेळामध्ये फक्त 2 डॉट बॉल खेळल्यात, फक्त 2 डॉट बॉल. म्हणून दाखवलं काय ना, हा फुलला आहे. षटकारांची संख्या तर फार मोठी आहे. सुरुवातीतून पहिल्या षटकामध्ये 1, तिसऱ्या षटकामध्ये 4 आणि मागच्या षटकामध्ये आपण चौकार पाहिले होते. चौकार षटकारांची भरमार असलेला हा स्कोरबोर्ड आपण मैदानावरती पाहतोय. शेवटच्या षटकाचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज प्रितेश, शेवटचं षटक हाताळण्यासाठी प्रितेश सज्ज होत आहेत. धाबलकावरती धावा आहेत त्या 77, 77, 7-7. आता 7-7चा अर्थ पण वेगळा असतो ना, 7-7. आता 7-7 म्हणजे 1-7, हम 7, हम 1-7, हे बऱ्याचशा गोष्टी असतात. आता मैदानावरती बघूया कोण साथ देण्यासाठी साथीला उभा आहे. ओहो, प्रशांत घरतचा शो पाहिलाय. आता विनायक भोईरच्या व्ही मधला फटका बा लॉंगॉनच्या बाहेर, सीमारेषा पार, विनायकच्या बॅटमधनं षटकार. थँक्यू डीसे मास्टर. या शॉट मध्ये जर तुम्ही पाहिलात ना, तर विनायक भोईरच्या ताकदीपेक्षा त्याची नजाकत आहे ना ती जास्त होती. 100 बॅटचा फ्लो जो सीमारेषा पार घेऊन गेला चेंडूला. काय जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते. जणू काय दिवसभर या दोन्ही बॅटर्सनं खेळावं अशाच प्रकारचं काम. यावेळेचा चेंडू समोरच्या दिशेने उडवला. क्षेत्ररक्षक आहे परंतु तो बनेल दर्शक, दर्शक बनतील दिवाने. चेंडू 1 बाउन्स सीमा पार, विनायकच्या बॅटमधून चौकार. थँक्यू. मागच्या 2 फटक्याने 2 गोष्टी दाखवल्या. एक तर फुल फेस ऑफ द बॅट, विनायकचा क्लास, आणि विनायक जी बॅट वापरतो त्याच्यावरती स्टिकर कोणतं आहे ते दाखवलं. कारण समोर बॅटनं खेळले, सरळ बॅटनं खेळले, त्याच्यामुळे ते स्टिकरही आलंय. आता ते स्टिकर काय आहे तेही आपण सांगूया. लॉंगॉनच्या रिजनमध्ये चेंडू गेलाय बघा. ज्यावेळेला स्टिकर दाखवण्याचा प्रयत्न करताय याचा अर्थ जो बॅट फ्लो येतोय पाठीमागून, जे बॅकलेप मागे जाते ती सरळ येते, एल्बो सुद्धा सरळ येतोय. आणि तेच दृश्य मागच्या 2-3 फटकेनं विनायक भोईरनं दाखवल्यात. धावफलकावरती धावा आहेत त्या 88, 88 धावा. निश्चित तुम्ही जर कालच्या दिवसापासून पाहिलात तर डावकुऱ्या आता जे फलंदाज सपशेल अपयशी ठरले या मैदानावरती, परंतु विनायकचं क्लास, विनायकचं कौशल्य उपयुक्त ठरलं. यावेळेचा चेंडू तेवढासा चांगला आलेला नाही. बॅटवरती ऑन साइड वरती चाललाय. डीप मध्ये खेळाडू आहे तो, पुन्हा एकदा फंबल झालाय. 2 धावा पूर्ण झाल्या. तिसरी करता परतण्याचा निर्णय, आणि मला वाटते 3 धावा देखील पूर्ण यावेळेस पुरतील. तिहेरी धावेने धावफलक वधारलं जाते. धावफलकावरती धावांचा विचार केला तर धावा होताना पाहायला मिळत आहेत. निश्चितच 91 धावा
सर पहा कौशल्य विनायकचं केवढं महत्वाचं आहे हे आपण सांगू शकतो या स्पर्धेच्या निमित्तानं, कारण हवेचा झोत जो आहे तो पूर्णपणे उलटा आहे. परंतु तुमच्याकडे क्लास असेल, तुमच्याकडे कौशल्य असेल तर हवा तुमचं काहीही बिघाडू शकत नाही हे मात्र दाखवून दिले विनायकनं. ओके, अजून एक चर्चा होईल विनयच्या खेळीवरती. हेलिकॉप्टर स्ट्रोक मारायचा होता कोलवाटा म्हणजे बघा प्रत्येकाला ज्ञान नसतं, पण ते ज्ञान ते कुठे आणि कसं वापरायचं याचंही ज्ञान असायला हवं. आणि विनायकच्या खेळीने काय दाखवले, बॉलच्या मेरिटवरती खेळले, ऑफ स्टंपच्या बाहेर कव्हर ड्राईव्ह केले, शॉर्ट पिच गेमला बॉलला पूल केलं, समोरच्या चेंडूला लॉंग ऑफ मध्ये खेळलं, बॉलच्या मेरिटवरती खेळलं काय असतं ते विनायकच्या खेळीने दाखवून दिले. शेवटचा बॉल इनिंग्स मधला फुलटॉस बॉल बॅटच्या मधोमध नाही आलात, मिड विकेटच्या रिझर्व मध्ये एक धाव या चेंडूवरती पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा आहे. 2 धावा या चेंडूवरती, पूर्ण 5 षटकांचा खेळ संपलाय आणि 5 षटकांत धावा आहेत धापलकावरती 93. 93 धावा आहेत, 94 धावांचा पाठलाग करायचा आहे. तोही आपण पाहणार आहोत. तो तास टॉस 2 संघ सलामणी या एका बाजूला सचिन 11 वसईचा संघ असेल आणि दुसऱ्या बाजूला दहिसरचा संघ मैदानावरती खेळ.